सदाभाऊ खोत आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सदाभाऊ, आरक्षणाबद्दल तुमची पहिली प्रतिक्रिया? मराठा समाजाला शेताभातात राबणाऱ्या वर्गाला खऱ्या अर्थानं महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळालेला आहे आणि एक चांगला ऐतिहासिक निर्णय आहे की जो निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वीच्या सरकारच्या काळामध्ये घेतलेला होता, परंतु सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्या बाबतीमध्ये काही वादविवाद होते आणि ते संपूर्ण त्याचा अभ्यास करून नव्यानं मान्य करून मराठा समाजाला एकनाथ शिंदे सरकारने न्याय दिलेला आहे. आणि म्हणून मी जरांगे साहेबांना म्हणेल की सरकारबरोबर अजून काही मागण्या असतील तर तुमच्या चर्चा सुरू ठेवा, संवाद सुरू ठेवा आणि आंदोलनातून थोडासा तुम्ही विश्रांती घ्या, असा मला त्यांना प्रेमाचा सल्ला असेल. पण जरांगे पाटील जे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत, ते म्हणतात की सगळे सोयऱ्यांबद्दल या सरकारनं कुठली ठोस भूमिका घेतली नाही, आता याहूनही तीव्र आंदोलन करणार. ज्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळणार आहे त्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळेल, परंतु ज्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळणार नाही त्यांना 10% सरकारनं दिलेलं आरक्षण मराठा समाजाला मिळणार आहे. आणि मी जरांगे पाटील साहेबांच्या लक्षात आणू देतो की ही मागणी गेली 60 वर्षापासूनची आहे. जे पूर्वी आमचेच मराठे सगळे सत्तेवर होते त्यांनी कोणताही मराठा समाजाच्या बाजूचा असा चांगला निर्णय घेतला नाही. तो निर्णय एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या सरकारनं घेतलेला आहे, त्याचं त्यांनी स्वागत करावं. निश्चितपणानं त्यांनी मराठा समाजाची बाजू लावून धरली, मराठा समाजासाठी ते लढले, त्याबद्दल आमच्या मनामध्ये आदर आहे. परंतु त्यांचा जीव आणि प्राणी महत्त्वाचा आहे. आज विधान भवनाबाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा केला जातो, याकडे कसं पाहता? मराठा समाजामध्ये फूट पडली असं म्हणावं, एक समाज जरांगेच्या मागे, एक समाज मुख्यमंत्र्यांच्या मागे. मराठा समाज आरक्षणापासून गेले अनेक वर्ष झालं वंचित होता, त्याला आज न्याय मिळालेला आहे. महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज याचं स्वागत करत आहे आणि निश्चितपणानं याचं सगळ्या स्तरामध्ये स्वागत होईल. तुमच्याबद्दल एक प्रश्न आहे. 23 तारखेला एक महत्त्वाचा मेळावा तुम्ही ठेवलेला आहे. हा मेळावा नेमका काय आहे, याचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे? महायुतीचे घटक पक्ष सगळे मेळाव्याला 23 तारखेला इस्लामपूरला आम्ही बोलवलेले आहेत. 23 फेब्रुवारीमध्ये हा मेळावा होत आहे आणि या मेळावा शेतकरी कामगार परिषद म्हणून आम्ही भरवत आहोत. आणि या ठिकाणचं जे आमचं स्लोगन आहे ते भारत विरुद्ध इंडिया अशा पद्धतीचं स्लोगन आहे आणि हे स्लोगन आणि त्याच्याखाली शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आम्ही या मेळाव्यामध्ये विस्तारानं मांडणी करणार आहोत. 1000 लोक या मेळाव्याला उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. अपेक्षेप्रमाणे 20-1000 लोक हातकणंगले लोकसभा मतदारसंघ आणि महाराष्ट्रातून येतील. बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.